मोठी बातमी समोर येते। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी आलेली आहे। केशव वैद्य नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे। केशव वैद्य नावाने सोशल मीडियावरती धमकी देण्यात आली आहे। सावंत माजला आहे, थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, घरी जाऊन खतम करू अशी पोस्ट लिहित धमकी देण्यात आली आहे। केशव वैद्य या इसमाने धमकी दिल्याची माहिती मिळते। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सतेज, इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी मिळाली, काय अधिकची माहिती? नक्कीच पाहिलं तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आल्याचं पाहायला मिळत आहे। एका युट्यूब चॅनलच्या सोशल मीडियाच्या ज्या ठिकाणी पोस्ट करण्यात आली होती, या पोस्टच्या खाली ज्या कॉमेंटमध्ये ही धमकी आहे ती देण्यात आलेली आहे। सावंत मारलेला आहे, थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, घरी जाऊन खतम करू अशा पद्धतीची पोस्ट आहे ती लिहून आहे ती धमकी दिली आहे। त्यामुळं पुन्हा एकदा आता इंद्रजित सावंत यांना धमकी आल्यामुळं वातावरण आहे ते सध्या तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहिलं तर केशव वैद्य या नावाने ही सोशल मीडियावरती पोस्ट आहे ती करण्यात आली आहे आणि पुन्हा एकदा ही पोस्ट केल्यामुळं कोल्हापुरात आता हे सगळे पोलीस आहेत ते तपास करताना आपल्याला दिसून येत आहेत। एकीकडे त्यांना यापूर्वीच प्रशांत कोरटकर नावाच्या इसमानं धमकी देऊन फोनवरून शिवीगाळ केला होता, महापुरुषांचा अवमान केला होता। या प्रकरणी जो गुन्हा दाखल आहे या संदर्भातला देखील तपास जो आहे तो आता होताना पाहायला मिळतोय। कोल्हापूर पोलीस आहेत ते ठाण मांडून आहेत, मध्य प्रदेशमध्ये देखील एक कोल्हापूर पोलिसांची टीम आहे, नागपूरमध्ये देखील टीम आहे आणि ह्या सगळा तपास करत असतानाच आता केशव वैद्य या इसमानं पुन्हा एकदा सोशल मीडियावरती जी पोस्ट करून धमकी दिलेली आहे, आता याचा देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती आता काही वेळात सुरू होईल। आणि एकूण पाहिलं तर ही दुसऱ्यांदा धमकी आल्यामुळं आता पोलीस नक्कीच इंद्रजित सावंत यांना सुरक्षा पुरवतील की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सतेज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी आलेली आहे। सोशल मीडियावर पोस्ट लिहत धमकी देण्यात आली आहे। आपल्यासोबत फोन लाईन वरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपल्याला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे, पोस्ट करत धमकी मिळाली आहे, आपली यावरती प्रतिक्रिया? सोशल मीडियामध्ये कुणीतर काय तर ते लिहिलेलं आहे असं मला आता समजलं। आता याच्यावर शासनाने कारवाई करायला पाहिजे ना, मी काय आता याच्यावर प्रतिक्रिया द्यायची? आपण या संदर्भात काही तक्रार केली आहे का पोलिसांकडून? नाही, मला आता समजलेलं आहे ते, त्यामुळे मी अजून काय त्याच्या आणि मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की मी माझ्या सुरक्षिततेबद्दल मी कुठेही कसलीही तक्रार करणार नाही। जी, या आधी आपल्याला धमकी देण्यात आली होती, त्यावरती पोलिसांकडून आपल्याला काही सुरक्षा पुरवली जाते का? नाही नाही, मला मी सांगितलं ना, मला कुठल्याही पोलीस सुरक्षेची गरज नाही आहे। मी ती काय मला काय सुरक्षा पुरवलेली नाही आणि मला गरज सुद्धा नाही आहे। पोलिसांकडून आपल्याला काही माहिती देण्यात येते का की आपल्याला या सर्व धमक्या येतात त्या संदर्भात? नाही नाही, माझं मी आता डिव्हिजनला जाणार आहे दुसऱ्या कामासाठी, पहिल्या प्रकरणाच्या ह्याच्यासाठी। त्यानंतर तिथे गेल्यावर बघू काय काय होतं। जी जी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे। याआधी सुद्धा त्यांना धमकी आली होती, फोनवरून धमकी देण्यात आली होती, त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांना धमकी देण्यात येते। केशव वैद्य नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही धमकी देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे। सावंत माजला आहे, थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, घरी जाऊन खतम करू अशी पोस्ट लिहत त्यांनी धमकी दिलेली आहे। मात्र आपल्याला कोणत्याही या ठिकाणी गरज नाहीये पोलीस संरक्षणाची अशी माहिती या ठिकाणी इंद्रजित सावंत यांनी दिली आहे। केशव वैद्य नावाने सोशल मीडियावरती त्यांना धमकी दिलेली आहे। केशव वैद्य या इसमाने सोशल मीडियावरती त्यांना धमकी दिलेली आहे। केशव वैद्य नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत धमकी देण्यात आली। इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी दिली। याआधी त्यांना कोरटकर यांनी फोन करून धमकी दिली होती। त्यांचा शोध आता सध्या सुरू आहे आणि आता दुसरा हा जो इसम आहे केशव वैद्य नावाचा, त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत धमकी दिली आहे। आता हा केशव वैद्य कोण आहे याचा तपास सध्या आता सुरू आहे। केशव वैद्य नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत धमकी देण्यात आलेली आहे। संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे। आपण त्यांच्यासोबत
बातचीत केलेली आहे। यावेळी त्यांना कोणतीही पोलिसांकडून सुरक्षा पुरवली गेलेली नाही आणि आपल्याला सुरक्षा पुरवण्याची गरज नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मात्र दोनदा ही धमकी आलेली आहे। पहिल्यांदा फोनवरून धमकी आली आणि दुसऱ्यांदा सोशल मीडियावरती धमकी देण्यात येते। आता मिळालेल्या माहितीनुसार इंद्रजित सावंत यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता त्यांना सुरक्षा पुरवली जाते। त्यांना पुन्हा एकदा धमकी मिळालेली आहे। आधी फोनवरून त्यांना धमकी देण्यात आली होती, कोरटकर यांनी धमकी दिली होती। त्यानंतर आता केशव वैद्य या व्यक्तीनं सोशल मीडियावरती पोस्ट करत धमकी दिलेली आहे। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना आता सुरक्षा पुरवली जात असल्याची माहिती सध्या समोर येते। सावंत माजला आहे, थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, घरी जाऊन खतम करू अशी पोस्ट लिहित ही धमकी देण्यात आली। सोशल मीडियावरती ही धमकी देण्यात येते। केशव वैद्य या व्यक्तीनं ही धमकी दिली आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना दुसऱ्यांदा धमकी आलेली आहे। पहिल्यांदा फोनवरून त्यांना कोरटकर यांनी धमकी दिली। कोरटकर सध्या मध्य प्रदेशला पळून गेल्याची माहिती आहे, त्याला तिथून आता अटक करण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्यांदा आता केशव वैद्य या इसमाने धमकी दिली आहे। सोशल मीडियावरती पोस्ट करत ही धमकी दिल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाने इंद्रजित सावंतांना सुरक्षा पुरवलेली आहे। इंद्रजित सावंतांनी पोलिसांची सुरक्षा नाकारली आहे। आपण आत्ताच त्यांच्यासोबत फोनवरून या संदर्भात चर्चा केली होती। उद्धव ठाकरे आता इंद्रजित सावंत यांना सुरक्षा पुरवली आहे। आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार इंद्रजित सावंत यांनी पोलिसांची सुरक्षा ही नाकारलेली आहे। मात्र त्यांना उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून आता सुरक्षा पुरवली जाते। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर या इसमानं फोनवरून धमकी दिल्यानंतर कोल्हापुरातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं। या पार्श्वभूमीवरती खरं तर इंद्रजित सावंत यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा जरी दाखल केला असला तरी त्यांनी पोलिसांची सुरक्षा आहे ती नाकारलेली आहे। याच पार्श्वभूमीवर खरं तर ठाकरे गटाच्या वतीनं त्यांना सुरक्षा आहे ती देण्यात आलेली आहे, सुरक्षा कवच आहे ते देण्यात आलेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सध्या संभाजीनगर येथील त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे आहे ते इंद्रजित सावंत यांना संरक्षण आहे ते खरं तर पुरवल्याचं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल। खरं तर ही सुरक्षा पुरवली गेली आहे, काय नेमका याचा उद्देश आहे? खरं तर इंद्रजित सर हे आमचे पहिल्यापासून मित्र आहेत आणि त्यांना जी आलेली धमकी जी आहे ती ज्या दिवशी बातम्या लागल्या त्या दिवशीच शिवसेनेचे आमचे अरविंद सावंत आहेत खासदार, त्यांनी टी व्हीला स्टेटमेंटसुद्धा दिलं होतं। त्याच्यानंतर उद्धव साहेबांचा निरोप आला आणि माननीय विनायकराव साहेबांनी यांनी फोन केला होता की इंद्रजित एक चांगले तरुण इतिहास संशोधक आहेत आणि ठाकरे कुटुंब नेहमीच साहित्यिक असतील, इतिहासकार असतील, इतिहास संशोधक असतील यांच्या पाठीशी कायम ते राहतात। त्यामुळे त्यांनी मला फोन करून सांगितले की उद्धव साहेबांचा निरोप आहे, म्हणजे सरकारी जरी त्यांनी संरक्षण पोलीस नाकारला असलं तरी एक शिवसैनिक म्हणून या व्यक्तीच्या सोबत राहा, इंद्रजित यांच्या सोबत राहून त्यांचं संरक्षणाची जबाबदारी शिवसैनिक म्हणून तुम्ही घ्या, असा म्हणजे एक आदेशच मला मातोश्रीहून आलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी ठाम आहोत आणि त्यांच्यासोबत आहोत। आपल्यासोबत इंद्रजित सावंत देखील आहेत, काय सांगाल? खरं तर नागपूर पोलीस असेल, कोल्हापूर पोलीस तपास करतायत, आणखीन काही सोशल मीडिया माध्यमातून धमक्या देखील येत आहेत, कसं पाहता एकूण या तपासाकडे? मला धमक्या येतात त्याचं मला काय वाटत नाही, कारण ती आता सवय झालेली आहे। पण ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान करणारा एक आरोपी मोकाट फिरत आहे त्याला तातडीनं अटक झालं पाहिजे अशी माझी म्हणणं आहे। खरं पाहिलं तर नागपूर पोलीस देखील कुठेतरी या आरोपीला फॉर असल्याचं पाहायला मिळते, कारण पोलीस संरक्षण असणारा हा सगळा प्रशांत कोरटकर कुठेतरी गेल्याचं दिसून येते। मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही आहे। पोलीस दलाबद्दल माझ्यासारख्या एका शिवप्रेमीला, इतिहास अभ्यासकाला नितांत आदर आणि विश्वास आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही। सगळंच काय पोलीस दल कुणाला मदत करते असं नसतं, काही अपप्रवृत्ती असतात सगळीकडंच, पण महाराष्ट्र पोलीस हे सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीद घेऊन चालणारं आहे, खूप सक्षम आहे अशी माझी स्वतःची भावना आहे। कोल्हापूर पोलिसांना काय आव्हान असेल आता साधारणतः काय सांगाल? तातडीनं शिवरायांचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला अटक करावी आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई करून त्याला योग्य पद्धतीनं कायदेशीररित्या शिक्षा द्यावी। ठाकरे गटाने देखील आपल्याला संरक्षण दिल्याचं पाहायला मिळते, काय सांगाल? आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंचं मी अत्यंत मनापासून आभारी आहे।
की त्यांनी अत्यंत लगेचच संपर्क साधून आपल्या शिवसैनिकांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याबरोबर राहण्यासाठी सांगितलं आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. नक्कीच आपण पाहिलं तर हे सगळे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी आहेत आणि इंद्रजित सावंत यांना संरक्षण देताना पाहायला मिळतं. जिथं जातील तिथं त्या ठिकाणी ते या ठिकाणी संरक्षण देत आहेत. एकूणच पाहिलं तर प्रशांत कोरटकर यांना कुठेतरी अटक व्हावी हीच एकमेव मागणी जी आहे ती आता इंद्रजित सावंत करताना पाहायला मिळत आहेत. सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून त्यांना सुरक्षा पुरवली जाते. मात्र इंद्रजित सावंत यांनी पोलिसांची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.